जेव्हा केव्हा मराठी चित्रपटांचे सिक्वल बनले तेव्हा मराठी प्रेक्षकांच्या हातात निराशाच लागली। जसं की दे धक्का 2, नवरा माझा नवसाचा 2, ये रे रे पैसा 2। आता अजून एक हिट चित्रपटाचा सिक्वल आलाय जो खूप चर्चेत आहे। काही लोक म्हणतात हा चित्रपट प्रोपोगंडा आहे, काही लोकांना या चित्रपटाबद्दल पॉझिटिव्हिटी आहे कारण पार्ट 1 जबरदस्त होता, आणि काही लोकांना वाटतं की हा चित्रपट एक इलेक्शन स्टंट आहे। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव तनिष खडकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत धर्मवीर पार्ट 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट। चला रिव्ह्यू कडे वळूया। जसं चित्रपटाच्या टायटल मध्ये आहे धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, या चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्वाचीच गोष्ट सांगण्यात आली आहे। जसं पार्ट 1 मध्ये आनंद दिघे साहेबांच्या लाईफ मधले इन्सिडेंसेस इव्हेंट्स दाखवले होते, या चित्रपटात सुद्धा तेच करण्यात आले। तो ओव्हरऑल तुम्हाला जो स्क्रीन प्ले मिळेल तो तसाच काहीसा मिळेल। आता सगळ्यात मेन मुद्द्याकडे येऊया। फर्स्ट पार्ट हा जबरदस्त होता, लोकांना खूप आवडला आणि चित्रपट थिएटरमध्ये चाललाय, त्यामुळे मेकर्सने सेकंड पार्ट काढला। आता सेकंड पार्ट फर्स्ट पार्ट इतका चांगला आहे की नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे। तर पॉलिटिक्सला साईडला ठेवलं तर टेक्निकली हा चित्रपट खरंच पार्ट 1 इतका उत्तम आहे। उलट मी तर हे बोलेन पार्ट 1 पेक्षा जास्त उत्तम आहे टेक्निकली। या चित्रपटात जितकेही ऍक्शनचे शॉट्स आहेत कमी आहेत पण ते जबरदस्त। प्रसाद ओक सरांची ऍक्टिंग तर जबरदस्त आहेच, आणि या चित्रपटात पार्ट 1 सारखेच इमोशन्स कनेक्ट होतात। प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण फील करतो की आनंद दिघे साहेबांच्या मनात काय चाललं असेल। आनंद दिघे साहेबांचा ऑरा, त्यांचा स्वॅग हे सगळं स्क्रीन मधून आपल्यापर्यंत पोहोचतं, म्हणजे काहीतरी बनवून ठेवलं असं वाटत नाही। आपण सगळे मुवमेंट सगळ्या कॅरेक्टर्सला फील करतो। त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे या चित्रपटात एक सिक्वेन्स आहे, 10वीची सराव परीक्षा जी आनंद दिघे साहेबांनी सुरू केली होती त्याबद्दल एक पूर्ण सिच्युएशन आहे, एक इन्सिडेंट, एक इव्हेंट, आणि तो इतका सुंदर मांडण्यात आलाय की ते सगळे इमोशन्स आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्या मनात घर करतात। कुठल्याही नेत्याचं काम फक्त आमदार जिंकून येणं, सरकार बनवणं नाही, तर त्याच्या समाजाबद्दल पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे या चित्रपटातून आपल्याला कळून येतं। ओव्हरऑल दिघे साहेबांच्या पर्सनॅलिटी बद्दल म्हणायचं झालं तर पार्ट 1 मध्ये सुद्धा त्यांनी जबरदस्त प्रेझेंट केलं होतं आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा तितकंच चांगला प्रेझेंट केलंय। या चित्रपटाचा फर्स्ट शो पाहिला आणि मी ज्या थिएटरमध्ये गेलो होतो 40% ऑक्युपन्सी होती, आणि प्रत्येक माणसानी सिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्यात आनंद दिघे साहेबांच्या एंट्रीवर, आणि लिटरली काही सीन्स मध्ये आपल्या अंगावर शहारे येतात। ते इतके वेल प्रेझेंटेड आहे ना, परफेक्ट म्युझिक, परफेक्ट बॅकग्राऊंड स्कोर, परफेक्ट ऍक्टिंग, सगळं एकदम जुळून आलं असं वाटतं। आणि हा एक स्पेशल रिक्वेस्ट प्रवीण सरांसाठी, त्यांनी हा चित्रपट डिरेक्ट केला आणि याआधी त्यांचे जितकेही चित्रपट होते प्रत्येक चित्रपटात त्यांचा जो स्क्रीन प्ले असतो तो खूप जबरदस्त असतो। युजुअली त्यांच्या चित्रपटाची लेंथ मोठी असते, 3 तासाची असते, पण कधी आपल्याला वाटत नाही की आपण एक मोठा चित्रपट बघतोय, 3 तासाचा चित्रपट बघतोय, कारण त्यांचा स्क्रीन प्ले आपल्याला जोडून ठेवतो। जसं मी म्हणालो इमोशन्स कनेक्ट होतात, प्रत्येक कॅरेक्टरशी आपली एक भावना, एक नाळ जोडली जाते। सो हॅट्स ऑफ प्रवीण सर आणि थँक्यू हा चित्रपट बनवल्याबद्दल। असाच चांगला स्केल आणि चांगली कथा आमच्यापर्यंत पोहोचवत राहा, तेच मराठी चित्रपट बनवत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा। आणि या चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहेत मंगेश सर, त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ, कारण या लेवलचा चित्रपट, या स्केलचा चित्रपट तुम्ही मराठीत आणलाय, बघून खूप अभिमान वाटतो की आपल्या मराठीत सुद्धा हिंदी आणि बाकी इंडस्ट्रीच्या तोडीस चित्रपट बनतायत। आता चित्रपटाच्या मेन मुद्द्याकडे येऊया ज्याच्यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे। आता हा खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे, पॉलिटिक्स बद्दलचा टॉपिक आहे, म्हणून त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही। पण या चित्रपटाच्या सेकंड हाफ मध्ये कुठेतरी आपले जे सीएम आहेत एकनाथ शिंदे सर, त्यांचा स्क्रीन टाइम जास्त वाटतो। त्या चित्रपटाची शिवसेना वेगळी का झाली आणि त्याचं कारण काय हे मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्यात मला काय चुकीचं वाटत नाही। ज्या प्रकारे ती जी बाजू मांडण्यात आली आहे ती खूप सेन्सिबली आणि रिस्पॉन्सिबिलिटीने मांडण्यात आली, कुठेच ते आपल्यावर थोपलं जात आहे असं वाटत नाही। त्यामुळे ह्या चित्रपटाशी मला काही प्रॉब्लेम होतोय किंवा कनेक्ट करायला इश्यू होतोय असं मला कधी वाटलं नाही। ओव्हरऑल फक्त हा चित्रपट फक्त प्रमोशनसाठी बनवलाय असं वाटत नाही। आता माझा स्टँड होता, माझा टेक होता, मी फक्त माझं मत मांडतोय, पण माझ्या सर्व प्रेक्षकांना एकच रिक्वेस्ट असेल की हा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये नक्की बघा, कारण ज्या प्रकारचा स्केल, ज्या प्रकारची ऍक्टिंग आणि ज्या प्रकारची क्वालिटी मराठी सिनेमात आली आहे हे खरंच बघण्यासारखं आहे। आणि आपणच जर मराठी चित्रपटाला सपोर्ट करणार नाही तो कोण करणार, आणि जर आपण अशा चित्रपटांना सपोर्ट नाही केला ना तर या लेवलचा स्केल आणि या लेवलचे चित्रपट मराठीत येईल असं मला वाटत नाही। हा चित्रपट तुम्ही प्युअरली एंटरटेनमेंटसाठी आणि टेक्निकल गोष्टींसाठी बघायला जा। तर तुम्हाला वाटतं या चित्रपटात प्रोपगेंडा आहे किंवा प्रमोशन आहे तर त्या गोष्टीला बाजूला करा आणि चित्रपट फक्त एंटरटेनमेंटसाठी एन्जॉय करा। बाकी मत कोणाला द्यायचं ते तुमच्या हातात असतं, चित्रपट बघून तुम्ही त्याच पार्टीला मत देणार असं तर होत नाही। म्हणून या चित्रपटाला नक्कीच सपोर्ट करा आणि चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा। आता तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट तुम्ही बघितलाय की नाही आणि तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला वाटतं का की प्रोपगेंडा आहे, हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये लिहा। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।